सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. तेजस त्या गोळ्यांबद्दल नेत्राला सांगत म्हणत असतो की जर या गोळ्या तू घेतल्या असत्या तर तुझ्या बाळाच्या जीवाला धोका निर्माण झाला असता आणि या गोळ्या आत्या घेऊन आल्यात, आम्हाला त्या त्यांच्या खोलीतच सापडल्यात. आता कळतंय ना तुम्हाला या बाईची लायकी काय आहे ते. आणि तेजसचं असं बोलणं ऐकून शेखर खूप चिडतो. तो तेजसला सांगतो की तू गप्प राहा, नाही तर मी तुझं मुस्काड फोडेल. पण तेजस ऐकत नाही. तो म्हणत असतो की तुम्हाला जे बोलायचं आहे ते बोला, पण नेत्रासाठी आणि नेत्राच्या बाळासाठी मी आणि फाल्गुनी कायम उभे राहणार. आणि तेजसचं असं बोलणं ऐकून शेखर अजूनच चिडतो. तो तेजसला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, पण तेजस काही ऐकायला तयारच नसतो. तो इंद्राणीवर वाटेल ते आरोप करायला सुरुवात करतो. त्यामुळे इंद्राणी चिडते. ती म्हणते की तुमची हिंमत कशी झाली माझ्या खोलीची झडती घ्यायची. आणि त्यावेळी फाल्गुनी म्हणते की जशी तुमची हिंमत झाली ना नेत्राच्या बाळाला मारायची, तशी आमची हिंमत झाली तुमच्या खोलीची झडती घ्यायची आणि आमचं काही चुकलेलं नाही आहे. आणि त्यावेळी इंद्राणी म्हणते की मी त्या गोळ्या आणल्या नाहीत हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते, पण कोणीही तिच्यावर विश्वास ठेवत नाही. त्यानंतर इंद्राणी नेत्राला देखील समजावत असते की तुला माहिती आहे ना मी कधीच असा विचार करणार नाही. पण नेत्रा काहीच उत्तर देत नाही. ती रागातच इंद्राणीकडे बघत असते. आणि त्यातच तेजस आणि फाल्गुनी इंद्राणीवर वाटेल ते आरोप करत असतात, तिला खोटं ठरवत असतात. आणि त्यामुळे नेत्राचा देखील त्यांच्यावरच विश्वास बसू लागतो. इंद्राणीने कितीही जीव तोडून सांगितलं तरीही नेत्रा तिच्यावर विश्वास ठेवत नाही. तर रुपाली हे सगळं काही लपून बघत असते आणि हसत असते. आणि शेवटी इंद्राणी म्हणते की नेत्रा आजपर्यंत मी बोलले नाही, पण आज मी बोलणार आहे. आत्तापर्यंत मी तुला अनेकदा समजावून सांगितलं, पण तुझ्या डोक्यात काही शिरतच नाही आहे. तुला खरंच असं वाटतं का की मी हा असा विचार करेल? त्या दिवशी तुम्हाला म्हणाली होतीस ना की तुम्हाला मातृत्वाचा अनुभव नाही आहे. हो, नाही आहे मला अनुभव, कारण मी आयुष्यभर एकटी राहिले, मला नातीगोती नाही कळत. आणि हा माझा निर्णय होता, कारण देवी आईचा त्याचा आदेश होता. मात्र तू देवी आईचा आदेश पाळला नाही आणि म्हणून तुझ्यासोबत हे सगळं घडतंय. विरोचकाचा अंश तुझ्या पोटात वाढतोय आणि यापुढे आता जे काही होईल ना त्याला सर्वस्वी तू जबाबदार असणार आहे. आणि तुला काय वाटलं मी या विरोचकाच्या अंशाला संपवू शकणार नव्हते का? खरं तर माझी चूक झाली, मी माणुसकीला धरून वागले, पण आज मी माणूस म्हणूनच हरले. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर मला या विरोचकाच्या अंशाला संपवायचं असतं ना तर मी हे कधीच केलं असतं आणि तुला कळलंसुद्धा नसतं. पण ते ऐकून नेत्रा कोणताही विचार न करता सगळ्यांसमोर इंद्राणीच्या कानाखाली मारते. त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. रुपाली मात्र खूप खुश होते. तर इंद्राणी नेत्राला म्हणत असते की तुझ्यावर विरोचक हावी झाला आहे. आणि ती सगळ्यांना सांगते की बघा मी तुम्हाला म्हटलं होतं ना की ही आपली नेत्रा नाही आहे, हिच्या पोटात असणाऱ्या विरोचकाच्या अंशाने हिच्यावर ताबा मिळवला आहे. ही कशी वागते, कशी बोलते, देवी आईची मुलगी असूच शकत नाही. आणि मग ती नेत्राला म्हणते की आता तुला जे करायचं आहे ते तू कर, पण मला जे हवं ते मी करणार. या घरामध्ये विरोचकामुळे एवढी मोठी फूट पडली आहे, पण आता मी त्या विरोचकाला आणि त्या विरोचकाच्या अंशाला संपवल्याशिवाय गप्प बसणार नाही. जर तू सोबत असली तर तुझ्यासोबत आणि तू नसली तर तुझ्याशिवाय. आणि मग ती तेथून निघून जाते. तर इंद्राणीच्या या धमकीमुळे नेत्राला तर धक्काच बसतो, तर इतर सगळेजण नेत्राकडे बघत असतात. रुपाली मात्र खुश होते. दुसरीकडे इंद्राणी तिच्या खोलीत जाते. तिला घडलेल्या प्रकारामुळे खूप वाईट वाटत असते. ती रडत असते. तिला सतत नेत्राचं बोलणं, तिने उगारलेला हात आठवत असतो. तर दुसरीकडे नेत्राला देखील इंद्राणीचं बोलणं आठवत असतं. अद्वैतला देखील सगळ्या प्रकाराचा खूप त्रास होत असतो. त्यानंतर शेखर इंद्राणीच्या रूम बाहेर येतो. तो दरवाजा वाजवत इंद्राणीला दरवाजा उघडायला सांगतो, पण ती म्हणत असते की थोडा वेळ मला एकटीला राहू द्या, मी ठीक आहे. त्यामुळे शेखर तिला काळजी घ्यायला सांगतो आणि तेथून निघून जातो. तर दुसरीकडे अद्वैत नेत्राला म्हणत असतो की नेत्रा तू आधीसारखी नाही राहिलीस आता. तू किती मोठी चूक केली आहे कळतंय का तुला? तू आत्यांवर हात उगारला. पण नेत्रा म्हणत असते की जे काही घडले ते देवी आईच्या मर्जीनेच घडले आणि आत्या कशा वागल्या हे तुम्हाला कळत नाही का? त्यांनी माझ्या बाळाला मारायचा विचार केलाच कसा काय, म्हणून मी त्यांच्यावर हात उगारला आणि यात माझं काही चुकलं नाही. तर दुसरीकडे इंद्राणी अचानक उठते आणि किचनमध्ये जाते. किचनमधून ती एक सुरी घेते आणि वरच्या खोलीकडे जाण्यासाठी निघते. तितक्यात शेखरचं तिच्याकडे लक्ष जातं. तो खूप घाबरतो आणि इंद्राणीच्या पाठोपाठ जातो.
दुसरीकडे अद्वैत नेत्राला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, पण नेत्रा काही ऐकून घ्यायला, समजून घ्यायला तयारच नसते. ती म्हणत असते की इंद्राणी आत्या काय म्हणाल्या मला, की माझ्यावर विरोचक हावी झालाय का? पण इंद्राणी आत्या जो विचार करतात ना, तो खूप क्रूर विचार आहे, अगदी विरोचकासारखा. आणि मी हात इंद्राणी आत्यांवर उचलला नाही, तर विरोचकाच्या त्या क्रूर विचारांवर उचलला. आणि आता मी माझ्या बाळाला जन्म देणारच. जर आता माझ्यामध्ये आणि माझ्या बाळाच्यामध्ये कोणी आलं तर मी त्याच्यासोबत लढेल. मग ती इंद्राणी आत्या असो किंवा माझा नवरा, आता मला कोणीही थांबवू शकत नाही. मी माझं सर्वस्व पणाला लावून माझ्या बाळाचं रक्षण करेल, कारण हे बाळ देवी आईचा आशीर्वाद आहे, विरोचकाचा अंश नाही. आणि त्यांचं बोलणं सुरू असताना शेखर त्या ठिकाणी येतो. तो खूप घाबरलेला असतो. तर दुसरीकडे इंद्राणी तो सुरा घेऊन रुपालीकडे जाते. तर तिला बघून रुपाली हसतच म्हणते की काय झालं, गाल सुजलाय का तुझा, बघू मला. आणि ती हसतच इंद्राणीला म्हणते की काय अवस्था केली आहे ग तू स्वतःची. तू माझ्या त्या दिवशी कानाखाली मारली होती ना, त्याचा मला बदला घ्यायचा होता, म्हणून मी हे सगळं घडवून आणलं. नेत्राने तुझ्या कानाखाली मारली, खूप लागलं असेल ना तुला. तिचा हात तसाच आहे, गावाकडची आहे ना ती. पण तुला एक गंमत सांगू का, तुझ्या खोलीत ज्या गोळ्या सापडल्या ना, त्या मीच ठेवल्या होत्या. आणि ते ऐकून इंद्राणी खूप चिडते. ती रुपालीला म्हणत असते की मागच्या वेळी तर तू वाचली, पण आता तू वाचणार नाही. आणि मग ती रुपालीची केस पकडते आणि तिच्यावर सुरा उगारते. मात्र रुपाली इंद्राणीचा हात पकडते आणि तिला बेडवर पाडते. त्यामुळे इंद्राणीच्या हातून सुरा खाली पडतो. तर रुपाली लगेच तो घेते आणि इंद्राणीवरच वार करते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत विरोचकाचं प्रतिबिंब रुपालीला म्हणत असतं की नेत्राच्या पोटात जो विरोचकाचा अंश आहे त्याचं रक्षण करायला हवं. जर तो गेला तर युगायुगांची मेहनत पाण्यात जाईल. तर दुसरीकडे अद्वैत जेव्हा त्याच्या खोलीत जातो, तेव्हा खोलीमध्ये बाळांचे जे फोटो लावलेले असतात, त्या सगळ्या फोटोंवर त्याला राक्षसी चेहरा दिसू लागतो. कोणीतरी त्या सगळ्या फोटोंना राक्षसासारखं बनवलेलं असतं. त्यामुळे अद्वैतला खूप भीती वाटते आणि रागाच्या भरात तो ते सगळे फोटो फाडून फेकून देतो. पण तितक्यात नेत्रा त्या ठिकाणी येते. ती अद्वैतवर खूप चिडते. अद्वैत तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो की नेत्रा, तुला का कळत नाही आहे की तू कोणाला जन्म देणार आहे. आणि मग त्याने ते फोटो का फाडले हे नेत्राला दाखवण्यासाठी पुन्हा ते तुकडे जोडायला सुरुवात करतो. मात्र त्यावेळी त्या फोटोंवर काहीच नसते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.